अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामीशावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीचं महत्त्व जाणून घेणार आहोत। या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि कोणते उपाय करायचे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, उद्या आहे गुरुवार, उद्या निर्जला एकादशी आहे। ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी ही एकादशी म्हणजे निर्जला एकादशी। बघा तसं पाहिलं तर कृष्ण पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षामध्ये अशा प्रत्येक महिन्यामध्ये दोन दोन एकादशी येतात। वर्षभरामध्ये 12 महिन्यांमध्ये 24 एकादशी येत असतात। पण ही निर्जला एकादशीचं एक वेगळंच असं महत्त्व आहे। असं म्हटलं गेलं आहे की जो कोणी निर्जला एकादशीचं व्रत करतो त्याला सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। एवढंच नाही तर त्या व्यक्तीला वर्षभर संपूर्ण एकादशी व्रत केल्याचं फळ मिळत असतं। निर्जला एकादशी या नावातच याचा अर्थ दडलेला आहे, काहीही न खाता पिता केला जाणारा उपवास। बघा या दिवशी बरेच जण अगदी पाणी सुद्धा निर्जल राहून म्हणजे अगदी पाणीही न पिता उपवास करत असतात, व्रत करत असतात। आणि असं म्हटलं गेलं आहे की जो कोणी या दिवशी अगदी काही न खाता पिता उपवास करतो त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात, त्याच्या आयुष्यातली सगळी संकट दुःख दूर होतात। त्यामुळे ज्यांना शक्य आहे अगदी निर्जल राहून उपवास करणं त्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करावा। पण ज्यांना अजिबात शक्य होत नाही त्यांनी अगदी फराळाचं खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता, काहीच हरकत नाही। निर्जला एकादशीला बघा आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला व्रत करायचं आहे की नाही हे आपण ठरवायचं। पण जरी आपल्याला उपवास करणं व्रत करणं शक्य होत नसेल तरी सुद्धा आपण या दिवशी सेवा मात्र करू शकतो। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला या दिवशी सेवा आणि उपाय करायचे आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, निर्जला एकादशी, आता एकादशी म्हटलं की ती भगवान विष्णूंना समर्पित असते। तर अर्थातच उद्या म्हणजे निर्जला एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंसाठी सेवा करायची। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। आपल्याला परमपूज्य गुरुमौनींनी सांगितलेलं आहे की दर एकादशीला आपल्याला हे पारायण करायचं आहे। प्रखरातला प्रखर पितृदोष फक्त आणि फक्त या पारायणामुळे दूर होतो आणि हे शाश्वत सत्य आहे। त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे ना त्यांनी उद्याच्या एकादशीला निर्जला एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे। हे पारायण आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात करायला। आणि जो कोणी दर एकादशीला हे पारायण करतो अर्थातच त्याचा प्रखर पितृदोष सुद्धा दूर होतो, त्या व्यक्तीच्या जीवनातील सगळ्या अडचणी संकटही नक्कीच दूर होतात। तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना हे पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी गीतेचा 15वा अध्याय आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, भगवद्गीतेचा 15वा अध्याय आणि त्याचबरोबर गीतेची 18 नावं ही आपल्याला पठण करायची आहे। अगदी 3 ते 4 मिनटं तुम्हाला वेळ लागतील, पण नक्की करण्याचा प्रयत्न करा। उद्या आपल्याला गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावं जी आहेत त्याच्या खाली ती आपल्याला पठण करायची आहेत। त्याचबरोबर बघा उद्या एकादशीला तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे। एरवी आपण जर म्हटलं तर आपल्याकडनं होत नाही, पण दर एकादशीला आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र नक्कीच पठण केलं पाहिजे। पितामह भीष्म यांनी सांगितलं विष्णू सहस्रनाम स्तोत्र जो कोणी दर एकादशीला पठण करतो त्याच्या कुंडलिकेमधले अनेक ग्रहांचे दोष निवारण होत असतात। त्याचबरोबर चांडाळ योग असेल, पितृदोष असेल, इतर कुठल्याही ग्रहांचे दोष हे याचं नक्कीच निवारण होतं असं सांगितलं गेलं आहे। आपल्याला परमपूज्य गुरुमौली सुद्धा म्हणतात की जो कोणी दररोज हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करतो अर्थात त्याच्या घरी माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, त्याच्या केलेल्या पापांचं शमन होतं आणि त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहत असतो, धनधान्य भरभरून राहत असतं। त्याचबरोबर त्या व्यक्तीला आयु आरोग्याची प्राप्ती होत असते। त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे ना त्यांनी नक्कीच उद्या विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करण्याचा प्रयत्न करा। मी तर म्हणेन ज्यांना ज्यांना शक्य नाही सगळ्यांनीच करा। अगदी 20 ते 25 मिनटं लागतात आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला। त्यामुळे उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्री झोपेपर्यंत तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र कधीही पठण करू शकता। त्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करता येत नाही, ज्यांना विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नाही त्यांनी श्रवण करण्याचा प्रयत्न करा किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जेवढ्या वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस पठण करणं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त वेळ पठण करण्याचा प्रयत्न करा। आता एक श्लोकी विष्णू सहस्रनाम नमो स्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्र पादाक्षी शिरुरुबहवे सहस्रनामने पुरुषाशस्ते सहस्र कोटी उदाहरणे नमः। हे आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम। असं म्हटलं तर की ज्यांना विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला वेळ मिळत नाही त्या व्यक्तींनी जर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम 11 वेळेस पठण केलं तर त्यांना विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळत असतं। याचा अर्थ असा नाही की आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचंच नाही आहे,
आपल्याला आवर्जून विष्णू सहस्रनाम स्तोत्रच पठण करायचं आहे. पण अजिबात तुम्हाला काही कारणामुळे जर वेळ मिळाला नसेल किंवा वेळ मिळणार नसेल तर नक्कीच तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम 11 वेळेस पठण करा, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळेल. खूप प्रभावी स्तोत्र आहे भगवान विष्णूंसाठी आणि हे स्तोत्र ज्या घरामध्ये नित्यनेमाने पठण होतं, मी तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीचे सगळे दोष दूर होतातच, पण त्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहत असतं. माता लक्ष्मीचा अखंड वास त्या घरामध्ये राहत असतो. अर्थात माता लक्ष्मीला कोणाची सेवा प्रिय आहे तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळे ज्या घरामध्ये त्यांची सेवा होते त्या घरामध्ये आपसुकच तिचा अखंड वास राहत असतो. त्याचबरोबर उद्या एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. अर्थातच पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे उद्या एकादशीला मला तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल ते तुम्हाला जायचं आहे. पिंपळ वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. दक्षिणेकडे तोंड न करता तुम्ही इतर कुठल्याही दिशेला दिवा लावू शकता. नक्कीच जे कोणी दर एकादशीला दर शनिवारी पिंपळा झाडाखाली दिवा लावतात त्यांच्या आयुष्यातली सगळी संकट दुःख दूर होऊन त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. अनुभव घेऊन बघा, अतिशय साधा सोपा आणि तेवढाच प्रभावी उपाय आहे जो आपल्याला उद्या करायचा आहे. त्याचबरोबर उद्या एकादशीला मांसाहार करत नाहीत, त्याचबरोबर तांदूळसुद्धा खात नाहीत, भातसुद्धा खात नाहीत. असं म्हटलं जातं की जो कोणी एकादशीला भात खातो त्याला जेवढे तांदूळ तो खातो तेवढे त्याला किडे खाण्याचं पाप लागत असतो. त्यात एकादशीला आपल्याला भात खायचा नसतो. त्याचबरोबर आपल्याला मांसाहारसुद्धा वर्ज्य करायचा आहे. आणि ज्या काही सेवा आणि उपाय सांगितले आहे तो नक्की करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये तुम्हाला जेवढ्या जमतात तेवढ्या सेवा तुम्ही करू शकता. नक्कीच बघा, त्याचं जे काही पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळणारच आहे. आपण केलेली कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नाही, त्यामुळे आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींसाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.